श्रोत्यांनो, इन गोवाच्या या खाशिल्या कार्यावळीन हांव अश्विनी शेटये तुमकां माये मोगाचो येवकार दिता। रिसंटली तुम्ही गलीम बॉय ही मूवी पळयलाच आसतली। तातून रणवीर सिंगचो रॅप टॅलेंट आमी पळयलो। असोच एक रॅप टॅलेंट घेऊन येता विराज वेटे। चला तर ताचे कडेन उलोवयात आनी जाणून घेवया त्याच्या रॅप बद्दल। हॅलो हॅलो। तर तू म्हाका सांग तुझ्या रॅप बद्दल आणि ताचे डिस्क्रिप्शन इन शॉर्ट। सो माझा रॅपचं नाव आहे सवा शेर। हा 7 दिवसांपूर्वी आला आहे। ओके, हा रॅप चिन्मय भागवतने लिहिला आहे, मनीष सावंत यांनी डायरेक्ट केला आहे। यूट्यूब चॅनलचं नाव आहे विराज वेटे, त्याच्यावर हा रॅप काढला आहे आम्ही। रॅप हिंदीत आहे आणि आता व्ह्यू होत आहेत, बघूया। थँक्यू। ह्या रॅपची प्रिपेरेशन तुम्ही कशी केली? म्हणजे आता कुठचाही स्टार्टअप करण्यासाठी पहिली म्हणजे आपल्याला इक्विपमेंट्स लागतात, मग आपल्याला सपोर्ट लागतो फ्रेंड्सचा, तर ते कसं काय तुम्ही जमवून आणलं? माझं जे फ्रेंड सर्कल आहे ते खूप हेल्पफुल आहे। माझा जो मनीष सावंत मित्र आहे तोच डायरेक्टर आहे, त्याच्याकडे कॅमेरा वगैरे इक्विपमेंट्स आहेत। मी ड्रोन मागवला होता, तो पण माझ्या मित्राचा, अतुल बोंद्रे नावाचा। त्याचबरोबर व्हिडिओ एडिटिंग मी स्वतः केली, रॅप माझ्या मित्राने लिहिला, स्टुडिओत रेकॉर्ड मी म्हापसाला केला, गोव्याला। सो सगळे मित्र असल्यामुळे हे पॉसिबल झालं। असं जर एकट्याने करायला गेलेलो तर दॅट इज नॉट पॉसिबल। ओके, तर रॅप म्हणजे आपल्या गोव्यात तेवढं प्रचलित नव्हतं जेवढं नॉर्थ इंडियामध्ये पंजाबी रॅपर्स आहेत, आपल्यात बॉलिवूड रॅपर्स आहेत। तर रॅपसाठी गोव्यात राहून इन्स्पिरेशन तुम्हाला कुठे भेटलं? इन्स्पिरेशन म्हणजे पहिली मी जास्त करून इंग्लिश रॅप ऐकायचो। त्यानंतर मी एक बॉलिवूड हिंदी रॅपर बघला मुंबईचा, दॅट इज डिवाइन। आणि त्याच्यानंतर मी म्हणालो की धिस इज रिअल रॅप, हे हिंदीत पण होतं आहे आणि आम्हाला ते माहीत नाही। त्याच्यानंतर मी खूप मोठा फॅन झालो त्याचा आणि त्याच्यानंतर मी रॅप करायला सुरू केले। त्याचे पहिली मी कवर बनवायचो, इकडे तिकडे परफॉर्म केले। त्याच्यानंतर लोक म्हणायला लागले की तू दुसऱ्यांचे रॅप आता का म्हणतोयस, काहीतरी स्वतःचं कर। सो मी माझे रॅप स्टार्ट केले, आता स्वतःचंच काय ते। ओके, सो तुम्ही आता एक मेन्शन केलं की रिअल रॅप, तर रिअल रॅपची परिभाषा काय आहे? रिअल रॅप म्हणजे जे तुमच्या मनातून येतं बाहेर, दॅट इज अ रिअल रॅप। दारू, लडकी, गाडी हा रॅप नाही माझ्यासाठी। जे काय घडतं आहे लाईफमध्ये ते तुम्ही जेव्हा राईम्समध्ये लिहिता आणि ते जेव्हा स्पीट करता माईकवर, दॅट इज अ रिअल रॅप। ओके, तर तुम्हाला हॉबी होती रॅपिंगची, सिंगिंगची, की कुठून इन्स्पिरेशन भेटलं किंवा कोणाला बघितलं फॅमिलीमध्ये रॅप वगैरे करताना? फॅमिलीमध्ये नाही बघितलं, मी म्हणालो त्यामध्ये मी पहिली म्हणजे डिवाइनलाच बघितलं। हॉबी पहिली होती ती, आता ते पॅशन झालं आहे। कारण आता रॅप एवढं आवडलं आहे की मला तर तेच करायचं आहे। आणखी कुठच्या हॉबीज आहेत? ॲक्टिंग पण करतो मी। आणि हॉबीज म्हणजे एंटरटेनमेंट, डान्स, रॅपिंग, ॲक्टिंग, ह्याच्यात खूप हॉबीज आहेत माझ्या। ओके, सो हे रॅप एक्झिक्यूट करताना, शूट करताना कुठचे असे हर्डल्स आलेत की तुम्हाला त्रास झाला, वेदर कंडिशन्स असं काही? वेदर कंडिशन नाही, पण हे जे रॅप आम्ही जिथे शूट केलं त्याचं नाव आहे तिराळी डॅम आणि जिथे आम्ही शूट केलं आहे तिथे परमिशन नाही जायला। सो आम्ही जरा लवकर सकाळी गेलेलो आणि त्यांच्याकडून परमिशन वगैरे तिकडे होते, गार्ड त्यांनी मला काढली, प्लीज रिक्वेस्ट केली आम्ही, कारण आम्हाला तिकडेच शूट करायचं होतं। बिकॉज तो पॉईंट आम्हाला लोकांना दाखवायचा होता, किती सुंदर पॉईंट आहे तो तिराळी डॅमला आहे। रॅप बघितल्यावर नक्कीच कळेल तुम्हाला। आणि रॅप लिहिताना काय होतं मनात किंवा आपल्या चित्तामध्ये काय होतं लिहिताना? असं काही टॉपिक होतं का जे तुम्हाला त्या रॅपमध्ये मुद्दामून आणायचा होता? पहिली म्हणजे हा रॅप मी नाही लिहिला आहे, माझ्या मित्राने लिहिला आहे। त्याचं नाव आहे चिन्मय भागवत, तो रत्नागिरीचा आहे। आम्ही एकत्र कॉलेजमध्ये होतो, सो वी आर लाईक सेम माइंडेड। आमचे दोघांचे विचार खूप जुळायचे आणि त्यामुळे तो खूप रॅप भारी लिहितो। त्याने लिहिला, मी परफॉर्म केला आणि आता आमचं कोलॅबरेशन चालूच आहे, नेक्स्ट पण येईल लगेच। ओके, सो आधी तुमच्या डोक्यात आलं रॅप लिहायचं आहे, रॅप करायचं आहे आपल्याला, तर आधी ही आयडिया तुम्ही सांगितली तुमच्या फ्रेंड्सना की चला रॅप एक करूया, शूट करूया, अल्बम काढूया, तेव्हा त्यांचं रिॲक्शन काय होतं? माझे फ्रेंड्स म्हणजे एकदम सपोर्टिव्ह, तुला काय पण करायचं आहे ना कर, घे, करून टाक। मी फ्रेंड्स माझ्या सर्कलनं सांगितलं की भाई मला रॅप करायचा आहे, तो दे आर लाइक भाई तू कर डाल भाई, अभी रॅप करने का है ना तेरे को, जल्दी जल्दी कर डाल, अपन भी आते तेरे को सपोर्ट करते। असं म्हणजे एकदम भाईगिरी, नो टेन्शन काय नाही, तुला करायचं आहे ना मी अरेंज करतो, काय पण गाडी पाहिजे मी अरेंज करतो, ड्रोन पाहिजे मी अरेंज करतो, असं। त्यामुळे झालं ते।
बिकॉज ऑफ द फ्रेंड ओनली. ओके. सो आणि ही आयडिया जेव्हा ही कल्पना तुमच्या फॅमिलीमध्ये सांगितली तुम्ही, तेव्हा काय रिॲक्शन होतं? पहिली म्हणजे मी स्टार्टिंग करताना फॅमिलीमध्ये सांगितलेलं नव्हतं. मी असंच करायचो. फॅमिलीमध्ये माहीत नव्हतं. मी जॉबला आहे कारण, आणि जॉब करून मी पार्ट टाईम काढून त्याच्यातून रॅप करतो. सो माझ्या फॅमिलीमध्ये माहीत नाही. आणि रॅप रिलीज करण्याच्या पहिली आईला एक दिवस मी ऐकवला रॅप. रात्री एडिटिंग करत होतो. आई म्हणली काय करतो आहे? म्हटलं मला आवडतं, मी करतो आहे. तू काय पण कर, आता मस्त करतो आहेस, म्हणजे कीप गोईंग. म्हणजे ते केव्हा तू हेच कर किंवा तेच कर नाही. तुला जे करायचं आहे, तुला जे आवडतं ते तू कर. दॅट इज हिज पॉईंट. ओके. आता आपल्या आपल्या यूथना तुम्ही काय सांगू शकता? तरुण पिढीला काय सांगू इच्छिता तुमच्या नवीन प्रोजेक्ट्सबद्दल किंवा इन्स्पिरेशनबद्दल? प्रोजेक्ट्सबद्दल म्हणजे आता गोव्याचे 2 आर्टिस्ट आहेत, बिचोलीम 504, त्यांच्याबरोबर मी कॉलॅब करतो एक गाणं. त्याचबरोबर नवीन प्रोजेक्ट म्हणजे जास्त फ्युचर प्लॅन नाही केला आहे मी. स्टेप बाय स्टेप जातो आहे. एक गाणं झालं की दुसऱ्यावर मूव्ह करतो आहे. पण रॅप तर करायचंच आहे आता, कारण खूप आवडतं. ह्याच्यातून काय मिळेल नाही मिळेल मला माहिती नाही, बट आय लाईक इट. ओके. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही खूप एका गावामधून आलात, दोडामार्गमधून. तर तिकडे राहून रिसोर्सेस वगैरे सगळे गॅदर करताना तुम्हाला काही अडचणी आल्यात का? किंवा असं वाटलं की सिटीमध्ये राहिलो असतो तर आपल्याला अजून काही इझिली झालं असतं, असं काही? नाही, असं बघायला गेलं तर नाही. कारण माझे जे मित्र आहेत, फ्रेंड सर्कल आहेत, ते सगळे बाहेर शिकूनच आलेले आहेत पूर्ण. कोण इकडे राहिलेलं आहे नाही. त्यामुळे आमच्याकडे इक्विपमेंट्स बहुत होते, काय प्रॉब्लेम नव्हता. प्रॉब्लेम फक्त होता की नॉलेजचा. व्हिडिओ बनवायची कशी, व्हिडिओ एडिट कशी करायची, व्हिडिओ शूट कशी करायची, रेकॉर्ड कुठे करायची, ते शोधायला टाईम लागला. त्यामुळे बाकीचा काही प्रॉब्लेम आला नाही करायला. बाकीचं मस्त झालं. तर तो प्रोसेस कसा होता फ्रॉम रायटिंग द रॅप टू टू एक्झिक्युटिंग द प्लॅन, शूटिंग, नंतर एडिटिंग, तो प्रोसेस कसा काय होता? प्रोसेस म्हणजे रॅप तर माझ्या मित्राने लिहून दिला. त्याने सांगितलं मला, व्हॉट्सअपवर पाठवला. तो बोलतो भाई एक रॅप लिखाय देख तेरे लिए, एक नंबर खतरनाक रॅप आहे. मी रॅप ऐकला, मी वाचलं, मी बोललो अरे बापरे. म्हणजे मला फर्स्ट मी शॉकमध्ये होतो की ह्याने असा कसा काय येऊ शकतो एवढा. कारण मला माहीत नाही. 3 वर्ष आम्ही एकत्र होतो रत्नागिरीला कॉलेजमध्ये, पण त्याने केव्हा सांगितलं नाही की मी रॅप लिहितो. एकदम म्हणजे डायरेक्ट पाठवला व्हॉट्सअपवर, आणि भारी. म्हणजे मग मी म्हटलो हा तर रॅप बाहेर काढलाच पाहिजे. मी कव्हर करून तर थकलो, लोक दुसऱ्यांचे कव्हर करून, आणि मला तर स्वतःचं काहीतरी करायचंच होतं. त्याच्यानंतर मी बघितलं, स्टुडिओ सर्च केले. स्टुडिओ सर्च करण्यातच माझे एक अर्ध वर्ष गेलं एक बघायला. आणि हल्ली मी एक पणजीला आपला द हब पब आहे, तिकडे परफॉर्म केलेला. तिकडे मला आर्टिस्ट वगैरे भेटले, तिकडे स्टुडिओवाले वगैरे भेटले. सो ते म्हणायला लागले लेट्स डू इट, तू कर, आम्ही तुला सपोर्ट करतो, स्टुडिओत रेकॉर्ड वगैरे करूया. सो त्याच्यानंतर स्टुडिओची लिंक लागली. मी लगेच रॅप रेकॉर्ड केला. 8 दिवसात लोकेशन वगैरे फिक्स केलं, शूट केला. त्याच्यानंतर 8 दिवसात व्हिडिओ काढली बाहेर. ओके. सो तुमचा हा रॅप जो आहे कॉन्सेप्ट, तर त्याबद्दल तुम्हाला असं काही आहे की लोकांचं एक डिसबिलीव्ह आहे की रॅपमध्ये काय आहे चांगलं, म्हणजे असंच कोणीही रॅप करू शकतो, कोणीही लिहू शकतो, कोणीही शूट करू शकतं. तर त्याबद्दल तुम्हाला ते मिसकॉन्सेप्शन काय सांगायचं आहे, ते कसं काढायचं आहे? नाही, कोणीही लिहू शकतो, कोणीही करू शकतो, ह्याचं मला माहीत नाही. पण जर पॅशन असेल ना, जर करायचंच असेल ना, तर कोणीही करू शकतो. मग तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. जर तुम्हाला करायचंच आहे, मला रॅप करायचाच होता, मग ते कोणीही येऊन द्या अडवा, मी करणारच. त्यामुळे माझं झालं. सो मिसकन्सेप्शन असं काय नाही, बाकी काय मस्त. मला वाटतं की एवढं सगळं ऐकल्यानंतर आपल्या व्ह्युअर्सना एक क्युरिओसिटी झालीच असेल की हा रॅप कसा असेल, आणि ऐकायची इच्छा झालीच असेल. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की आमच्या व्ह्युअर्सना तुम्ही एक 2-3 लाईन्स म्हणून दाखवलं तर. नक्की. तर रॅपचं नाव आहे सवा शेर. ओके, इट्स लाईक दॅट. झंडों की जिंदगी कोई अपना रहा, जो देखता था ख्वाब वो भी सपना रहा. मैंने रूह से चाहा जिसे महबूबा माना, जिसे वो भी बोलती थी पहले जैसा ना रहा, पहले जैसा कहा अब शेर हूँ सफा. मेरे दोस्त गवाह बस बहुत हुआ, अब तू कर तू दुआ, क्योंकि पहली बार मैंने माँ के पैर को छुआ, माँ के पैर को छुआ. पहले था मैं छुआ, अब शेर हूँ सफा. मेरी अलग हवा अंदाज नवा, बस तू दांत चबा. अच्छा हुआ तेरे से मैं बेटा दूर हुआ, हाँ दूर हुआ, चूर हुआ, चकनाचूर हुआ. खत्म मेरा वो गुरूर हुआ, मजबूर हुआ, मजबूत हुआ. मेरे दिल को छुआ, अब कर तू दुआ. क्या
एक बार तेरा दिल क्यों तोड़ा मैंने, दिल था जो जोड़ा मैंने, सोच एक बार तेरा बहुत आभार पर कम था आधार, बेवफा तेरा प्यार तेरा अब क्या विचार, किसको फसाना है किसके पास जाना है, या फिर वापस आना है या फिर वापस जाना है, वेट कर बेबी मेरा आने वाला गाना है, जो मारा ताना है सच कर दिखाना है, तेरी गिरी नजरों में खुद को उठाना है, तू बस बहाना है सबको बताना है, वेट कर बेबी मेरा आने वाला गाना है, वापस ना आना है मुझे तेरे पास, तेरी जैसी को मैं डालता ना घास, अनजान है लोग आज भी मेरे पास, खाती तू घूस मेरा ब्रांड चवन समझ गया। शुभेच्छा तुमच्या अपकमिंग प्रोजेक्ट्ससाठी, आणि तुमचं अपकमिंग प्रोजेक्ट्स काय असू शकतं आणि कशावर बेस असेल त्याची एक छोटीशी आम्हाला झलक ऐकवली तर. कारण दुसरं जे सॉन्ग आहे माझं भेडमत, ते कोलॅब करतोय मी, गोव्याचे आर्टिस्ट आहेत त्यांच्याबरोबर येतं, त्याचं नाव आहे भेडमत. तर त्याचे 4 लाईन मी म्हणतो. तू भी हो गया क्या साइको की सोडून गेली ये बायको, या फिर पैसे नहीं ये चाय को, तू टेंशन ले रहा है काय को, एक बार बोलना तेरे भाई को. थँक्यू सो मच. आणि रॅप हा कॉन्सेप्ट जरी लोकात प्रचलित असला तरी मला वाटतं तेवढं लोकांना त्याची इन डिटेल इन्फॉर्मेशन माहीत नव्हती, जे तुम्ही आज आम्हाला ऐकवली. तुमचा होल प्रोसेस सांगितला आणि मला वाटतं की आपले गोवाचे यूथ पण इन्स्पायर झालेच असतील की तुम्ही एवढ्या छोट्या गावातून आलात आणि सगळे रिसोर्सेस गॅदर करून तुम्ही एक असा अल्बम काढला आहे ज्याच्यात खूपसे लोक इन्स्पायर होऊ शकतात. तर त्यामुळे मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि तुम्हाला सांगते की तुम्हाला मे बी अजून काही इच्छा असेल तर त्या मारू नका, गो विथ युअर पॅशन. आणि अजून काही तुम्ही आमच्या दर्शकांना सांगू इच्छिता तर? फर्स्ट ऑफ ऑल मला शॉक बसला की तुम्ही मला बोलवलात, कारण हा माझा पहिलाच रॅप आहे आणि डायरेक्ट मला न्यूज चॅनलवाल्यांनी गोव्यानी डायरेक्ट बोलवलं की म्हणतात की तुझा रॅप जो आला आहे पहिलाच. मी म्हटलं अजून 2,500 व्ह्यूज आले नाहीत, एवढं म्हणजे पोचला लोकांपर्यंत किंवा न्यूज चॅनलपर्यंत. थँक्यू फॉर युअर सपोर्ट. आणि रॅप पुढे येतच राहतील, तुम्ही सपोर्ट करत राहा, मच्छा आएंगे फिर. आता तुम्ही सांगितलं की तुम्ही इंजिनिअरिंग करून आता जॉब करताय, तर त्यामधून तुम्हाला वेळ कसा भेटतो रॅप करायला किंवा शूटिंग करायला? एक तर इंजिनिअरिंग केली मी, नंतर कसं टाईम भेटायचा नाही, पहिली जॉबला होतो, पण जे करायचं आहे ना, रॅप करायचं आहे, मग टाईम काढावा लागतो. मग आम्ही काय केला, माझा जो डायरेक्टर आहे मनीष सावंत, तो पण इंजिनियर आहे, सो त्याला पण टाईम काढावा लागतं. सो आम्ही 1 डे ऑफ असतो वीकमधून, सो त्या टाईममध्ये आम्ही काय जे करतो ना आता ते आठवड्यातून एका दिवसालाच करतो, बाकीचे 6 डेज वी आर वर्किंग, तो टाईम काढून आम्ही करतो. आता ह्या रॅपचं एक्झिक्युशन शूटिंगला किती वेळ लागला? किती वेळ म्हणजे रेकॉर्डिंग करायला 1 दिवस गेला स्टुडिओत, त्यानंतर शूट आम्ही केला 4 तासमध्ये शूट झाला, 4 तास फक्त. आणि एडिटिंग त्याच्या आधीचं रिसोर्स गॅदरिंग, ड्रोन आणायला, गाडी वगैरे? एडिटिंग मी स्वतःच केली आहे, कारण एडिटर मला भेटत नव्हता किंवा माझा जो डायरेक्टर होता तो पण बिझी होता. ते आमचे जे गझालींचं कोकण आहे दुसरी सिरीज, कॉमेडी सिरीज, तर तो त्याची व्हिडिओ एडिटिंग करत होता, सो मला करावी लागली एडिटिंग मी फर्स्ट टाईम केल्यामुळे मला खूप उशीर लागला, 8 दिवस गेले, मिनिमम 8 दिवस गेले हो एडिटिंगला, पण झालं, बरं झालं लास्टला. ओके. सो तुम्ही मेन्शन केलं की तुमचं एक कोकणी चॅनल आहे, सिरीज तुम्ही अपलोड करता त्यावरती, तर त्याबद्दल काही आम्हाला सांगू इच्छिता? नक्कीच. आमचा जो दुसरा चॅनल आहे तो गझालींचं कोकण, तो आमचा टीमचा चॅनल आहे. आम्ही त्याच्यात कॉमेडी सिरीज दाखवतो, म्हणजे जे इकडे घडतं रिअलमध्ये, जसे लोक आहेत, जी इकडची भाषा आहे ती दाखवतो, आणि फुल कॉमेडी. गझालींचं कोकण नावाचं यूट्यूबवर चॅनल आहे, नक्कीच बघा, खूप फनी आहे. त्याबद्दल काही सांगू शकाल की त्याचा कॉन्सेप्ट कसा आला, किंवा आता तुम्हाला काय रिॲक्शन, प्रतिक्रिया भेटत आहेत लोकांच्या? आता खूपच प्रतिक्रिया चांगल्या भेटतात, कारण व्ह्यू आम्हाला पण आता वाढले. पहिले आम्ही जेव्हा स्टार्ट केलेले तेव्हा 100 व्ह्यू मिळायला पण कठीण व्हायचं, आता एका व्हिडिओला आमच्या 40,000 50,000पर्यंत व्ह्यू जातात. आणि प्रतिक्रिया खूप चांगली आहे, कारण कॉमेडी लोकांना आवडते. कॉमेडी म्हणजे मेन काय, डिफॉल्ट मोड काय, लोकांचा कॉमेडी पाहिजे लोकांना सगळ्यांना. सो आम्ही तेच देतो लोकांना, इकडची भाषा देतो. जे बाहेरचं तर सगळंच बघतात, मराठी हिंदी, आम्ही लोकांना इकडची भाषा देतो, त्यामुळे लोकांना ते आवडतं आहे सध्या. ओके. सो तुम्ही मल्टी टॅलेंटेड आहेत असं सांगायला मला
तीळ मात्रही शंका नाही आहे. आणि ॲक्टिंग, एडिटिंग, डायरेक्टिंगमध्ये खूपच वेळ जात असेल तुमचा. तर अजून काही ॲक्टिव्हिटीज आहेत ज्यामध्ये तुम्हाला हर्ष भेटतो? हर्ष भेटतो म्हणजे मी सिव्हिल इंजिनियर आहे, त्यामुळे मी जॉब पण करतो आहे साईटवर. सो त्याच्यात पण माझी आवड आहे. सिव्हिल पण मला आवडतं. आणि बाकी रॅपिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि ॲक्टिंग ह्याच्यात माझी लाईफ सध्या चालू आहे, मिक्स झाली आहे. ओके, आता तुम्हाला एक असा क्वेश्चन आहे, हायपोथेटिकल क्वेश्चन. म्हणजे समजा तुम्हाला बॉलिवूडमधून आली ऑफर की रॅप पाहिजे. आता आपल्या बॉलिवूडमध्ये तुम्ही बघत असालच की पंजाबी रॅपिंग चालू आहे, इंग्लिशमध्ये चालू आहे. तर कोकणीमध्ये त्यांना समजा कॉन्सेप्ट पाहिजे, तर तुमचा काय प्रतिसाद असेल त्याला? पहिली म्हणजे बॉलिवूडमध्ये ऑफर आली तर मी तर मॅडच होईन. आणि प्रतिसाद काय असेल म्हणजे ऑफकोर्स झालं तर नक्कीच करीन. मला तर प्रमोटच व्हायचं आहे ना. बॉलिवूडमधून ऑफर येणं खूप कठीण आहे पण. ओके. बट मला वाटतं की आपण जरी एका छोट्या गावातून आलो असलो तरी एक पॉझिटिव्हिटी मनात ठेवायला पाहिजे. कारण प्रसिद्धी काय आहे? समजा मनात पॅशन असेल, समजा तुम्हाला काही करण्याची जिद्द असेल, तर पब्लिसिटी कशीही भेटू शकते. तर बॉलिवूड, तर मला वाटतं बॉलिवूड कशाला, हॉलिवूड पण दूर नाही आहे. तर त्यामुळे मला वाटतं की तुम्ही माइंडमध्ये असं प्लॅनिंग ठेवायलाच पाहिजे. आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? प्लॅनिंग म्हणजे आम्ही सध्या कसं चाललं आहे, जास्तशी जी मीडिया आहे, जे यूथ आहे ते यूट्यूबवर शिफ्ट होत आहे. कारण यूट्यूब सगळ्यांना अप्रोचेबल आहे आणि कोणी पण कंटेंट करून यूट्यूबवर टाकू शकतो. आपण दुसऱ्यावर डिपेंड राहायची गरज नाही आहे. तुम्ही व्हिडिओ केली, तुमच्या ह्यानी पूर्ण जे केलं आणि तुम्ही तुमच्या चॅनलवर टाकणार. जर त्या व्हिडिओ दम असेल, जर ती व्हिडिओ चांगली असेल, ती ऑफकोर्स प्रमोट होईल. सो बॉलिवूड, हॉलिवूड आणि आमची मराठी इंडस्ट्री डिपेंड राहून काय होत नाही. माझा पण पहिली प्लॅन होता की मी मुंबईला जायचं, ॲक्टिंग करायची, पण दॅट इज नॉट पॉसिबल. ते होत नाही. ते कुठेतरी 10 लाखातून एकाचं स्वप्न पूर्ण होतं, बरोबर ना. त्यामुळे हे कसं आहे, मी माझा कंटेंट केला, मी माझा कंटेंट यूट्यूबवर टाकला, जर तो लोकांना आवडला तर चांगलंच आहे ना. दुसऱ्यावर डिपेंड राहायची काय गरज आहे? एकदम बरोबर आहे. आणि मला ऐकून खूप चांगलं वाटलं की तुम्ही एक सेल्फ मेड रॅप आर्टिस्ट आहात आणि तुम्हाला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.